घरकुलांना राज्यातले जे आता 20 लक्ष घरं आपल्याकडे आले, जुने काही घरकुल बांधकाम पेंडिंग आहे आणि पुन्हा 10 लक्ष घरं राज्यामध्ये येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या स्कीम येणार आहे. त्यामुळं आपण आता निर्णय घेतलेला आहे की ज्या ग्रामपंचायतीमध्ये, ज्या नगरपंचायतीमध्ये, ज्या भागामध्ये वाळू घाट आहे, नदी नाल्यावर वाळू उपलब्ध आहे, EC असो की EC नसो, पर्यावरण मंजुरी असो की पर्यावरण मंजुरी नसो, घरकुलांना तुम्ही 5 ब्रास रेती तहसीलदारनी 5 जनरेट करून, तहसीलदारनी महाखनिजच्या ऑनलाईन पोर्टलवरनं 5 त्या ठिकाणी जनरेट करायची, ती वाळूची 5 घरकुलाला घरोघरी पोचून द्यायची आमच्या तलाठ्यामार्फत. आणि आमचा तलाठी तो 5 घरी पोचून देईल 5 ब्रासची, आणि त्या घरकुल मालकांनी आपल्या ग्रामपंचायतच्या जवळच्या रेती घाटावरून ती घ्यायची, नसेल तर बाजूच्या तालुक्यातनं घ्यायची, तहसीलदारनी त्याला आयडेंटिफाय करून द्यायचं कुठून वाळू उचलायची. हा एक निर्णय आपण घेतला. दुसरं, EC असो की EC नसो, अंबादासजी, EC असो की EC नसो, स्थानिक बांधकामं म्हणजे स्थानिक ग्रामपंचायतमध्ये जेवढे बांधकामं करायचे असतील त्यांनी 600 रुपये रॉयल्टीच्या हिशोबाने 100 ब्रास, 200 ब्रास, 500 ब्रास जी काय रेती ग्रामपंचायतला नगरपालिकेला लागेल ती सुद्धा तहसीलदारकडे अर्ज करायची, त्यांनी त्यांना पासेस उपलब्ध करून द्यायच्या. आणि तिसरं, ग्रामपंचायतीमधले नगरपंचायती काही प्रायव्हेट बांधकाम असतील, खाजगी बांधकाम असतील ज्या वाळू घाटाच्या एरियामध्ये, त्यांनी सुद्धा तहसीलदारकडे अर्ज करायचा, त्यांना सुद्धा तहसीलदारनी TP उपलब्ध करून द्यायची. म्हणजे तहसीलदारला नोडल अधिकारी केला आणि वाळू ही स्थानिक रेती घाटावरनं EC असो की EC नसो तरी आपण स्थानिक बांधकामांना ही या ठिकाणी वाळू धोरणामध्ये स्पष्ट उल्लेख केला.